तर भावा बहिणीनो, मधल्या वेळेस खाण्यासाठी आपण मस्त असा कुरकुरीत चुरचुरीत असा चिवडा करू. बरं, इथं बघा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 20-25, हळद पावडर घेतली अर्धा चमचा, 1 चमचा कलरवाली मिरची आणि अर्धा चमचा घेतली तिखटवाली मिरची पावडर. आता सगळं घालून घेतलं ह्या खलबत्त्यामध्ये. आता ह्याच्यात काय करायचं, मीठ घालायचं चवीपुरतं. मी घातलं माझ्या चवीपुरतं, तुम्ही तुमच्या चवीपुरतं घाला. आता मस्त ह्याला कुटून घ्यायचं. आता बघा कढई ठेवली टाकायला. त्याच्यामध्ये मी काय करते, 1 चमचा घातलंय तेल आणि 1 चमचा तूप टाकून घेतलंय. चांगलं गरम झालं की ह्याच्यात हे आपल्याला कुटलेलं वाटण टाकून घ्यायचं. मस्त तळून घ्यायचं ह्याला आधी. तुम्हाला हवं असलं तर ह्याच्यात थोडं शेंगदाणं कढीपत्ता हे घालू शकतो. मी घालणार नाही शेंगदाणे आणि कढीपत्ता. असं आपलं साधं सोपं करून देते मुलांना. मधल्या वेळेस म्हणजे गरमीच्या दिवसात 4-5 वाजता लवकर मुलं शाळेतून येतात, त्यांना असं करून द्यायचं. आता बघा मस्त तळून झाले बघा, एकदम मस्त असा सुगंध सुटला घरामध्ये. आता हे तळून झालं मस्त की ह्याच्यामध्ये ही आपल्याला कुरमुरं घालून घ्यायचं. आधी आपल्याला काय करायचं नाही, ह्याला गरम करायचं नाही ना, काही नाही. थोडा वेळ मी उन्हात ठेवलेलं होतं ह्याला. आणि आता आपल्याला कढईमध्ये घालून थोडंसं भाजायचं ह्याला लसणाबरोबर, तर मस्त असं कुरकुरीत राहतात. करून बघा तुम्ही, नक्कीच तुम्हाला आवडणार आहेत. तुम्ही मार्केटमधून पाकिट आणून खाता का नाही हे कुरमुऱ्याचं, मसाला कुरमुरा, मिक्स कुरमुरा, तसंच लागतं बघा. एकदा करूनच बघा, नुसतं एक नंबर लागते चवीला. आता मस्त असं पुन्हा आधी खाली उतरून हाताने जरी चोळलं तरी चालतंय. मी ह्यानंच ह्या चमच्यानंच वरी मिक्स करणार आहे. आता ह्याच्यात थोडीशी बुंदी घालून घेते. गोड बुंदी नाही बरं का, ही मिठातली बुंदी आहे. लगेच ह्याच्यात थोडीशी पिवळी शेव घालून घेतली. मस्त असं मिक्स करायचं. हवं असलं तर तुम्ही घाला ह्याच्यात शेंगदाणं वगैरे, पण मी नाही घालणार आहे. असं करून द्यायचं मुलांना, मस्त लागतंय. झटपट होतात आणि खायला बी एक नंबर लागतात बघा. चहा दिला 4-5 वाजले तर ही द्यायचं चहा बरोबर, मस्त लागते खायला. आवडला व्हिडिओ तर लाईक करत जावा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जावा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. झालं तयार बघा, एकदा करून नक्की बघा.